नाताळच्या सलग सुट्ट्या सुरू आहेत आणि कालपासूनच शिर्डीमध्ये भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळतंय। काल देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी शिर्डीमध्ये दिसून येत होती आणि त्यानंतर आज नाताळचा दिवस आहे आणि या दिवशी देखील मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते साई दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। खरं बघितलं तर महाराष्ट्रासह इतर राज्यातील देखील भाविकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून येते। साईबाबा संस्थानं देखील नाताळ सणाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आणि गर्दीच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत। जे भक्तनिवास आहे त्या ठिकाणी अतिरिक्त निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यासोबत हे जे चित्र आहे द्वारकामाई परिसरातील दर्शन रांगेचं आहे। साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर भाविक द्वारकामाईमध्ये जाऊन साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या धुनीचं आहे ते दर्शन घेत असतात आणि त्यासाठी गर्दी जी आहे ती दिसून येत आहे। सकाळपासून भाविकांच्या रांगा ज्या आहेत त्या दर्शनासाठी लागलेले चित्र आहे। संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिर जे आहे ते 31 डिसेंबर रोजी रात्रभर खुलं राहणार आहे। मात्र एक कुठेतरी उत्साह जो आहे तो भाविकांमध्ये दिसून येतोय। द्वारकामाई परिसर असेल त्यासोबत चावडी परिसर असेल या सर्व परिसरामध्ये भाविकांच्या गर्दीनं बाजारपेठा देखील खुलून गेलेल्या आहेत आणि मोठा उत्साह जो आहे तो या नाताळच्या सुट्ट्यांमध्ये दिसून येतोय। साधारणतः 4 जानेवारीपर्यंत गर्दीचा ओघ असा सुरू राहणार असल्याचं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।